अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याच वेळेस आपण अशा टेन्शनमध्ये असतो की माझी ही इच्छा पूर्ण होईल की नाही, किंवा माझं हे काम पूर्ण होईल का नाही, का ते अर्धवटच राहील, अशी चिंता सतत आपल्या मनामध्ये असते। आणि दिवस रात्र आपल्याला ही चिंता लागलेली असते की माझं हे काम होईल का नाही। त्यासाठी बरेच जण मंदिरात जातात, देवांना नवस करतात, व्रत करतात, उपवास करतात, पारायणं करतात, पोथी पुराण वाचतात, असे बरेचसे उपाय सेवा बरेच जण करत असतात। पण तरी पण कोणाला कोणत्याच सेवेचा काही फरक पडत नाही, असं बऱ्याच जणांच्या, बऱ्याच ताईंच्या, दादांच्या बाबतीत होतं। बघा, स्वामी महाराजांची कृपा होण्यासाठी किंवा कोणत्याही देवाची कृपा होण्यासाठी आपण संयम पण तितकाच ठेवला पाहिजे। लगेच तुम्ही सेवा सुरू केली आणि लगेच तुम्हाला त्याचा म्हणजे छान असा अनुभव पण यावा असं वाटत असतं, प्रत्येकाला वाटत असतं। बघा, कोणतीही सेवा करताना तुम्हाला जर लवकर कृपा प्राप्त व्हावी असं वाटत असेल, तर तुम्हाला ही कृपा होण्यासाठी सेवा पण तितकीच अंतःकरणेने भाव ठेवून करावी लागते, तरच तुम्हाला ह्या सेवेचं फळ नक्की मिळतं। तर आजच अशी छान अशी एकदम चमत्कारी असा उपाय सेवा आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्या जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। बघा, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनात खूप सारे संकट असतात, अडचणी असतात। बऱ्याच वेळेस नोकरी संबंधी अडचण असते, कोणाला संतान प्राप्ती संबंधी अडचण असते, कोणाला विवाह संबंधित अडचण असते। विवाह तर होतो, पण नंतर संतान प्राप्ती होण्यासाठी अडथळे निर्माण होतात। नंतर मनाजोगी नोकरी मिळत नाही, किंवा कोणाकडे तरी तुमचे अडकलेले पैसे असतात, ती पुढची व्यक्ती काही केल्याने ते पैसे देत नाही। असे बरेचशा अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं। घरातील वादविवाद, कटकटी, भांडणं, लहान मुलांचा चिडचिडपणा किंवा आणखीन असंख्य अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात। एक अडचण आपल्या जीवनामध्ये येत नाही, एका अडचणीतून आपण बाहेर निघालात की दुसरी अडचण ही पुढे तयारच असते। अशा प्रकारे आपल्या जीवनात वेगवेगळ्या अडचणी असतात। मग या अडचणीला सामोरं कसं जावं यासाठी आपण बरेच व्रतवैकल्य करतो, पारायण करतो, पूजापाठ करतो। पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण खूप सेवा केली तरी पण आपल्याला त्या सेवेचं फळ का मिळत नाही बरं, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं। स्वामी महाराजांची कृपा ही लवकरात लवकर व्हावी असं वाटत असेल, तर तुमचा विश्वास हा तितकाच पूर्ण असायला पाहिजे। तुमचा विश्वासच जर अर्धवट असेल तर तुमच्यावर कृपा ही अर्धवटच होत असते। त्याच्यामुळे संपूर्ण विश्वास ठेवून स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करा। तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, बघा, अगदी साधी आणि सोपी सेवा, याला जास्त काही लागणार नाही। तुम्हाला ही सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांचा एक फोटो पाहिजे। स्वामी महाराजांचा फोटो ठेवा, दिवा लावा आणि उदबत्ती लावा, 2 उदबत्त्या, धूप दीप लावा, तुपाचा दिवा लावा किंवा तुपाचा नसेल तर साधा दिवा लावा आणि आसन टाकून स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे तुम्हाला। आणि हा उपाय 7 दिवस करायचा आहे तुम्हाला। बघा, सर्वात आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। उजव्या हातामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल घ्या आणि स्वामी महाराजांना तुमची जी काही अडचण आहे ती अडचण सांगा। मग ती शिक्षणाबाबत असो, नोकरीबाबत असो, लग्नाबाबत असो, विवाहाचा असो, संतानप्राप्ती असो, किंवा अडकलेली पैसे असो, किंवा काही असंख्य जे काही तुमची अडचण आहे किंवा इच्छा आहे, त्याच्यासाठी इच्छा अडचण तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज, काहीतरी चमत्कार, लवकरात लवकर चमत्कार करा, माझ्या ह्या जीवनातल्या अडचणी नाहीशा होऊ द्या, किंवा माझी ही इच्छा आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा स्वामी महाराज, अशी स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि स्वामी महाराजांना अंतःकरणातून विनंती करायची आहे आणि तुम्हाला 7 दिवस अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे। स्वामींच्या फोटोसमोर बसून 7 दिवस तुम्हाला संकल्प हा पहिल्या दिवशीच करायचा आहे। पहिल्या दिवशी संकल्प करा, मी 7 दिवस अशी अशी सेवा करणार आहे। मग स्वामी महाराजांना तुम्ही 7 दिवस मी स्वामी महाराज तुमचं 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीन, किंवा 7 पारायणं करील, किंवा जे काही तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करीन, किंवा स्वामी महाराज तुमचं नामस्मरण 7 दिवस मी लगातार करीन, किंवा जे काही तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा मी करीन, असं स्वामी महाराजांना
तुम्हाला सांगायचं आहे. बघा, जी तुम्हाला सेवा झेपेल, जी तुम्हाला सेवा होईल तीच सेवा करायची. कारण स्वामी महाराज असं म्हणत नाही की जी तुम्हाला झेपणार नाही ती सेवा म्हणा, करा आणि माझ्याकडून इच्छा पूर्ण करून घ्या, असं नाही. फक्त तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी घेतलं ना, तरी पण ती स्वामी महाराजांना सेवा आवडते. त्याच्यामुळे साधी सोपी कोणतीही सेवा असो, ही सेवा स्वामी महाराज मी एवढे दिवस करीन म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांना संकल्प सोडायचा आहे. संकल्प पहिल्या दिवशी सोडल्यानंतर मग तुम्हाला स्वामी महाराजांना 21 वेळेस श्री स्वामी समर्थ कृपा करा, 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 श्री स्वामी समर्थ कृपा करा असा मंत्र 7 दिवस 21 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. ही सेवा तुम्हाला 7 दिवस करून पाहिजे आहे. आणि बघा, 7 दिवसात तुम्ही जर अंतःकरणेतून भाव ठेवून आणि संयम ठेवून विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर 7 दिवसाच्या आत तुम्हाला चमत्कार घडणार. तुमच्या जीवनात काही ना काही चमत्कार स्वामी महाराज नक्की करणार. आणि बघा, तुम्हाला स्वामी महाराज या सेवेचं फळ नक्की देणार. मग ज्यावेळेस तुमचा हा नवस पूर्ण होईल त्यावेळेस 7व्या दिवशी तुम्हाला मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात जायचं आहे. तिथं गेल्यानंतर जाताना फूल, नारळ, उदबत्ती किंवा स्वामी महाराजांना प्रसाद घेऊन जायचा, पेढे घेऊन जायचे स्वामी महाराजांसाठी. स्वामी महाराज, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली, 7 दिवसात मला हा चमत्कार तुम्ही माझ्या जीवनात घडविला, माझी ही जी अडकलेली कामे होती ती कामे मार्गी लागली. बघा, जी काही तुमची अडकलेली कामे आहेत ती कामे लगेच तुमची चालू होतात. जे काही तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी नाहीशा होतात. किंवा जे काही तुमच्या जीवनात प्रश्न आहेत, कोणती तरी व्यक्ती येऊन त्यातून तुम्हाला मार्ग दाखवते. आणि समजा काहीतरी तुमच्या जॉबमध्ये नोकरीसाठी काहीतरी कॉल येणार असेल तर तो नेमका कॉल ह्या दिवसामध्ये तुम्हाला येऊन जातो. अशा प्रकारे चमत्कारी अनुभव तुमच्या जीवनामध्ये या 7 दिवसात घडू लागतात. अशक्य गोष्ट ही शक्य होते या 7 दिवसात. मग तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात पेढे घेऊन जावा, प्रसाद घेऊन जावा. स्वामी महाराजांच्या समोर बसून माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण केली असं स्वामी महाराजांना सांगा. आणि वेळ जर असेल तर 108 वेळेस स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण तुम्ही मंदिरात स्वामींसमोर बसून, केंद्रामध्ये बसून, स्वामींच्या डोळ्यात डोळे बघून, स्वामींकडे बघून तुम्हाला 108 वेळेस स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. वेळ नसेल तर 11 वेळेससुद्धा केलं तरी चालतं. आणि मग तिथं तुम्हाला जे काही तिथं व्यक्ती आरतीसाठी येतात, दर्शन घेण्यासाठी येतात, तर तिथल्या व्यक्तींना सर्वांना पेढे वाटायचे आहेत, प्रसाद वाटायचा आहे. आणि होईल तितकं त्या दिवशी तुम्हाला दानधर्मसुद्धा करायचा आहे. केंद्रामध्ये तुम्ही दानधर्म दक्षिणा स्वरूपात देऊ शकतात. कोणत्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना दानधर्म करू शकतात. अशा प्रकारे 7 दिवसात नक्की तुमच्या आयुष्यात चमत्कार होणार. कोणत्याही अडचणी असो त्यातून तुम्हाला स्वामी महाराज नक्की मार्ग दाखवणार आणि नक्की बाहेर काढणार. आणि ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छाही पूर्ण होणार. विश्वास, श्रद्धा आणि भाव आणि स्वामी महाराजांची सेवा एवढं तुम्ही फक्त करा. बघा, अनुभव हा नक्कीच येणार. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादा श्री स्वामी समर्थ.